नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे उतारा भाग पहिला. लेखिका आहेत स्मिता पाटील. जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. वळूया आता कथेकडे. आताच्या सुशिक्षित युगात आपण भूत प्रेत निगेटिव्ह एनर्जी अशा गोष्टींवर जराही विश्वास नाही ठेवत. पण जेव्हा अशा गोष्टी आपल्यासोबत घडायला लागतात तेव्हा काय करायचे तेच माहीत नसते. या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. तर आज मी आपल्यासोबत माझा असाच एक अनुभव शेअर करणार आहे. लेखिका मी स्मिता पाटील, सुशिक्षित आणि भूतप्रेतांवर जराही विश्वास न ठेवणारी मुलगी. रात्री उशिरापर्यंत भूतांची मूव्ही हॉरर शो बघत बसायची. मला भयकथा वाचायला खूप आवडायचे. हॉलिवूडचे हॉरर मूव्ही बघायला मला खूप आवडायच्या. मला त्या सर्व गोष्टींमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. जेव्हा पण कोणी भूतांच्या गोष्टी आणि अनुभव सांगायचे तेव्हा मी त्यांच्यावर हसायची की भूत हा 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 भूत बीत काहीच नसते, काही पण खोट्या अफवा आहेत या सर्व. हे सर्व खोटं आहे. जर माझ्यासमोर भूत आलं तर त्याला मी घरातले काम करायला सांगेन, पाय दाबून घेईन, त्यांचा मेकअप करून देईन, त्यांना हे सांगेन ते सांगेन. असं करून मी त्यांची खिल्ली उडवायची. पण मला माहीत नव्हते हेच मस्ती करणं एक दिवशी माझ्या आयुष्यात खूप थरारक अनुभव घेऊन येईल म्हणून. असाच एक थरारक अनुभव माझ्यासोबत झालेला. मागच्या वर्षीची गोष्ट आहे, 2023ची. नवरात्रीचे दिवस होते. मी माझ्या फॅमिलीसोबत आमच्या जवळच्या ठाणेमधल्या टेंभी नाका इथे जत्रा बघायला गेली होती. माझ्यासोबत माझ्या जाऊबाया होत्या. आम्ही 7-8 जणी आधी मंदिरात गेलो. त्यानंतर जत्रा फिरलो, मस्त शॉपिंग केली. सर्वांनी मस्त तयाऱ्या केल्या होत्या. मी सुद्धा मस्त साडी नेसली होती, मेकअप केला होता, लॉंग मंगळसूत्र घातलेले, केस मोकळे सोडले होते आणि मस्त परफ्यूम मारला होता. अशी अगदी सजून धजून आम्ही सर्व जत्रा बघायला गेलो होतो. जत्रेमध्ये भरपूर शॉपिंग करून सर्व फिरून शॉपिंग करून झाल्यावर आम्ही परत घरी जायला निघालो. निघता रात्रीचे 12:30 कधी वाजले ते कळलेही नाही. मी घरी जाऊन फ्रेश होऊन झोपायला बेडरूममध्ये गेली. तेव्हा मी आणि माझी 5 वर्षांची मुलगी आम्ही दोघंच होतो. माझा नवरा मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला होता, त्यामुळे तो घरी नव्हता. दिवसभर फिरून दमली होती मी, म्हणून मी आणि माझी मुलगी कधी झोपून गेलो हे समजलंच नाही. रात्रीचे 2 वाजून गेले होते. माझा नवरा आला आणि फ्रेश होऊन बेडरूमच्या आत आला. मला दरवाजा उघडायचा आवाज आला, पण दमल्यामुळे मी काही उठली नाही. मी झोपूनच राहिले. अतिशय थकल्यामुळे थकवा जाणवत होता. तो येऊन बाजूला पडला आणि मोबाईलमध्ये रील्स बघायला लागला. आता रात्रीचे 3, 3:15 झाले होते. नवरासुद्धा झोपत आलेला. तेव्हा माझी अचानकच झोप उघडली आणि मला माझ्या नवऱ्याच्या छातीवर एक सावली दिसली. ती सावली पालटी मांडी घालून माझ्या नवऱ्याच्या छातीवर बसून हालत होती. तिला बघून माझ्या कंठातून आवाजच बाहेर पडत नव्हता. मी ओरडण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती, पण माझ्या कंठातून आवाजच निघत नव्हता. 10 मिनिटांनंतर मी जोरात किंचाळली आणि माझा आवाज किंचाळणं ऐकून माझा नवरा उठला. तो मला बोलला, "काय गं, काय झालं इतकं ओरडायला? इतकी का किंचाळली आहेस?" मी त्यांना सांगितलं की एक सावली तुमच्या छातीवर बसून हालत होती. मला असे दृश्य दिसले आणि माझ्या कंठातून आवाजच निघत नव्हता. त्यांनी हसत हसत माझी मस्करी उडवली आणि मला भास झाला आहे असं सांगून मला झोपायला लावलं. मला पण वाटलं दिवसभर मी दमले होते आणि बाहेरून आले म्हणून हे असे स्वप्न पडलं असेल. मी सुद्धा जास्त काही विचार केला नाही आणि लगेच झोपून गेली. सकाळी नेहमीचेच रुटीन नेहमीप्रमाणे चालू होते. सकाळी सर्व घर प्रसन्न वाटत होते. जेवण वगैरे करून आम्ही TV बघत होतो. टीव्हीवर 1920 लंडन मूव्ही लागला होता. मूव्ही बघून झोपायला बेडरूममध्ये गेलो.
रात्रीचे सुमारास 12:30 ते 1 वाजले होते. नवरा आणि मुलगी दोघेही गाढ झोपले होते. मी सुद्धा झोपायला आत गेले. झोप लागत नव्हती म्हणून थोडा वेळ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर टाईमपास केला. आता रात्रीचे 2 कसे वाजले ते समजलंच नाही. आता मोबाईल ठेवून झोपण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात तीच सावली पुन्हा मला माझ्या पायांजवळ दिसली. मला वाटलं मूव्ही बघितला आहे म्हणून मला असा भास होतोय. मी जास्त विचार नाही केला. मी त्यावर जास्त काही विचार नाही केला. पण त्यानंतर दिवसा सर्व ठीक असायचं आणि रात्र झाली तर ती सावली मात्र मला दिसायची. असेच दिवस लोटत होते. आता माझ्या नवऱ्याची नाईट शिफ्ट सुरू झाली होती. माझा नवरा मध्यरात्री 2:30 ते 3च्या सुमारास कंपनीमध्ये कामानिमित्त निघून जायचा. आधी 1-2 दिवस मी नीट झोपली नाही, मला भास व्हायचे म्हणून. पण त्यानंतर मोबाईलमध्ये हनुमान चालीसा लावून झोपण्याचा प्रयत्न करायची. नवरा गेल्यानंतर थोडा वेळ मोबाईल बघून 4-5 वाजताच्या सुमारास मी झोपायची आणि लगेच 6:30चा अलार्म वाजायचा. मुलीची शाळा सकाळची असल्यामुळे मला लवकर उठावेच लागायचे. तिचा डब्बा, तिचा नाश्ताची ती तयारी सर्व आटपून तिला बिल्डिंगच्या खाली सोडायला जायची. सकाळी 8:30 वाजता तिची स्कूल बस यायची. तिला सोडल्यानंतर घरातली कामं, जेवण करण्यातच वेळ निघून जायचा आणि लगेचच तिची येण्याची वेळही व्हायची. दुपारी मुलगी आली तर तिला जेवायला द्यायची. तिचा होमवर्क आटपला की तिला झोपायची आणि त्याच 1-2 तासात मी पण झोपून जायची. पण लगेच तिची क्लासची वेळ व्हायची आणि मग तोच रोजचा रुटीन आमचा चालू होता. असेच किती दिवस सुरू होते. दिवसा सर्व नॉर्मल, पण रात्र झाली की ती सावली मात्र मला त्रास द्यायची. मी नवऱ्याला किंवा इतर कोणाला माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगायची तर ते मला हसण्यात घ्यायचे आणि हेच बोलायचे की तुला कशी काय भीती वाटायला लागली? तू तर इतकी निडर आहेस. भूताचे व्हिडिओ बघणं कमी कर तू. तुला भास होत असतील. काय सावली बिवली काय दिसणार नाही. तू असे व्हिडिओ बघते, मूव्हीज बघते म्हणून असे तुला दिसत असणार. ती सावली दिसल्यापासून मी हॉरर मूव्ही बघणंच सोडून दिलं. कारण मला घरात एकटीलाच थांबायला लागायचं आणि त्यात कुठे हे सर्व बघून अजून घाबरू. असंच एकदा अमावास्या आली. रात्रीचे 1:30 वाजले होते. आम्ही तिघेही झोपलो होतो. मी काय इतक्या गाढ झोपेत नव्हतीच, पण नवरा आणि मुलगी गाढ झोपलेले. त्या सावलीने माझ्या मुलीचा पाय खेचून तिला बेडरूमच्या खिडकीजवळ नेले. मी जोरात ओरडली आणि त्याच आवाजाने माझा नवरा उठला. त्याला मी स्पष्ट सांगितलं की त्या सावलीने मुलीला खेचून नेलं. मी स्वतः डोळ्यांनी बघितलं. नवऱ्याने बेडरूमच्या लाईट्स चालू केल्या आणि मुलीला पुन्हा उचलून बेडवर ठेवले आणि बोलायला लागले की ती झोपेतच लोळत खाली पडली असेल. तुला भास झाला असेल. मी त्यांना समजविण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याला माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. मी त्यांना बोलली पण की बेडच्या कोपऱ्यात उश्या ठेवल्यात, ज्याने मुलगी खाली नको पडायला. इतके वर्ष असं कधीच नाही घडलं आणि आजच अचानक असं का होईल? हा भास नाही आहे. मी त्यांना समजवत होते. माझं बोलणं नवऱ्याला पटत होतं, पण त्याला या भूतांच्या गोष्टीवर विश्वास नव्हता म्हणून त्याने जास्त काही मनावर नाही घेतलं. आता रात्रीचे 3 वाजले आणि नवऱ्याला कामावर जायची वेळ झाली. नवरा कामावर गेल्यानंतर मला चैनच पडत नव्हता. नेहमी हीच भीती वाटत होती की ती सावली परत माझ्या मुलीला त्रास देईल, म्हणून मी जरासुद्धा झोपली नव्हती. मोबाईलमध्ये कंटिन्यू हनुमान चालीसा सुरूच ठेवायची आणि त्या सावलीच्या भीतीने मी रात्री वॉशरूमला पण जात नव्हती की माझी नजर हटली आणि हिने मुलीला काही त्रास दिला तर. या भीतीने मी वॉशरूमला सुद्धा जात नव्हते. हळूहळू माझी तब्येत बिघडायला लागली. माझा नवरा मला ओरडायचा की तू रात्री जागरण करतेस, झोप पूर्ण नाही होत म्हणून तुला त्रास होतोय. काय भूतभीत नाही आहे, काय सावली नाही आपल्या घरात. तू फालतूचे विचार करून स्वतःची तब्येत खराब करून घेतेस. असं ना तसं असं बरंच काही तो मला बोलत होता. पण माझं मला माहीत होतं मला काय आणि कोणाचा त्रास होत होता आणि काय आहे ते. या गोष्टीला आता 1 महिना उलटला. नवऱ्याची नाईट शिफ्ट संपली आणि मार्गशीर्ष महिना होता. मार्गशीर्ष महिना चालू झाला होता. नेहमीप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात देवीची उपासना केली
पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी मला देवीची पूजा करण्यास कंटाळा येत होता. देवीची पूजा नीट मांडली, पण पोथी वाचायच्या वेळेस काही ना काही अडथळे यायचे, म्हणून पोथी काय वाचली जात नव्हती. रात्री झोप पण पूर्ण व्हायची आणि माझी तब्येत पण आता सुधारली होती. सर्व मस्त चाललेलं. फक्त देवपूजा करायला मला आवडत नव्हते. कशीबशी देवाला दिवा लावत होती इतकंच. बाकी काहीही देवाचं मी करत नव्हते. 2 गुरुवार नीट पार पडले आणि पुन्हा माझ्या नवऱ्याची नाईट शिफ्ट सुरू झाली आणि त्यानंतर पुन्हा आहे तेच पुन्हा सुरू झाले. ती सावली परत मला दिसायला लागली. ते भास परत मला व्हायला लागले. थोड्या दिवसांनी आमचे काका सासरे मरण पावले आणि आता आम्हाला सुतक लागले. या सुतक काळात त्या सावलीने जणू थैमान घालायचा विचार केला होता. सासरे रात्री 1 ते 1:15च्या दरम्यान निधन पावले होते. त्यांच्या घरात रडारड सुरू होती. आम्हालाही त्यांच्या जाण्याचे दुःख होतेच. काका सासरे गेले 9 वर्ष बेडवरच होते. त्यांची जास्त हालचाल नव्हती होत. हायली डायबिटिकमुळे त्यांचा उजवा पाय गुडघापर्यंत कापण्यात आला होता आणि लहान मोठे आजार त्यांना होते. त्यामुळे ते निधन पावले आणि त्या त्रासातून मुक्त झाले असं सर्वांनी ठरवून त्यांना शेवटचा निरोप दिला. काका सासरे मरण पावल्यामुळे 12 दिवस घरात सुतक लागलं. या सुतक काळात आम्हाला देवाला दिवाही लावता येणार नव्हता. नाहीच काही देवकार्य करता येणार होतं. पहिला दिवस तर काकांच्या घरातच गेला. आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो आणि काका सासऱ्यांचं घर खाली होतं. आम्ही एकच गावात आजूबाजूला राहत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच खाली जाऊन त्यांच्या घरात पाहुणे येत होते. त्यांच्या बाजूला दुःख पकडून बसावे लागायचे. त्यात आम्ही सुना म्हणून बाकी कामही आमच्याच अंगावर होती. पूर्ण दिवस असाच कामात निघून गेला आणि रात्री सर्वजण आपापल्या घरी झोपायला गेले. मीही झोपायला घरी आली. घरातले काम आवरून मी बेडरूममध्ये झोपायला गेली. नेहमीप्रमाणे नवरा 2-2:30च्या दरम्यान नाईट शिफ्टसाठी कंपनीत निघून गेला. माझा नवरा जाताच मीही दरवाजा बंद करायला त्याच्या मागे गेली आणि दरवाजा लावून घेतला. सेफ्टी डोअर लावून मेन डोअर लावणार तेवढ्यात मला कोणीतरी आवाज देतंय असा भास झाला. मी अर्ध्या झोपेतच होती. डोळे चोळत सेफ्टी डोअरमधून बाहेर बघितलं तर बाहेर मात्र कुणीच नव्हतं. मी अहो अहो आवाज देत होती. मला वाटलं माझा नवरा काही विसरला का, म्हणून मी जिन्यापर्यंत बाहेर गेली. आम्ही टेरेस फ्लॅटमध्ये राहतो म्हणून थोडी भीतीही वाटत होती. बाहेर रात्रीचा भरपूर अंधार पडला होता. मीही काही एक न बोलता आता सरळ घरात घुसली आणि दोन्हीही डोअर लावून घेतले. भीतीने घसा सुकला होता म्हणून फ्रीज उघडून मी थंड पाणी प्यायले. मनातून फार घाबरले होते. किचनची लाईट चालूच ठेवून सरळ बेडरूममध्ये आली. माझी मुलगी निवांत झोपली होती. तिच्या माथ्यावर हात फिरवत एक प्रेमळ चुंबन घेत मीही झोपण्यासाठी डोळे मिटले. दिवसभर थकल्यामुळे रात्री कशी झोप लागली हे समजलंही नाही. सकाळच्या 6:30चा अलार्म वाजला आणि माझी झोप मोडली. मी झोपेतून जागे झाले. पूर्ण अंग दुखत होते. डोकंही फार भारी झाले होते. पण काय करणार, उठावं तर लागेल म्हणून 5-10 मिनटं टाईमपास करत मनाला समजवत उठली आणि सर्व खिडक्या उघडून सूर्योदय बघत बसली. रात्रीचा काळोख जेवढा भयंकर होता त्याहूनही सुंदर ही पहाट आता वाटत होती. चिमण्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. मीही आंघोळीला गेली. आंघोळ करून ड्रेसिंग टेबलजवळ आली आणि सहजच माझं लक्ष माझ्या खांद्यावर गेले. मी जरा जवळ जाऊन बघते तर जणू कोणी नखं मारली असावी असे ओरबडलेले दिसत होते. मी जास्त विचार न करता तयारी केली आणि मुलीसाठी डब्बा बनवायला किचनमध्ये गेली. तिचा डब्बा तयार करून 1 कप चहाचा आस्वाद घेत हॉलमध्ये जाऊन बसली. टीव्ही सुरू केली आणि मराठी गाणी लावली. 10-15 मिनटं चहा घेण्यात गेली. मग जाऊन मुलीला उठवले. तिची आंघोळ, तिची तयारी करून तिला मस्त नाश्ता करायला दिला आणि तिचे आवरायला घेतले. 8:30 वाजले आणि तिची स्कूल बस खाली आली.
धावतच तिला घेऊन खाली उतरली. तिला बसमध्ये बसवून मी त्या काकांच्या घरी गेली. तिथे थोडा फार हातभार लावून 10:30 वाजता माझ्या घरी आली आणि घरातली कामं करण्यास लागली. थकवाही खूप झाला होता. असं वाटत होतं थोडं अंग टाकावं. म्हणून अर्ध्या तासासाठी मी बेडरूममध्ये झोपली. ती अर्ध्या तासाची झोप जणू स्वर्गसुखासारखी होती. काकाच्या सुनेचा फोन आला आणि माझी झोप उडाली. जाऊ बोलली जेवायला खालीच ये, काही बनवू नकोस म्हणून. मी हो झोपेतच हो बोलून डोळे चोळत चोळत उठली. आमच्यामध्ये 13 दिवस मैत घरातच जेवण असतं म्हणून आम्ही सर्व फॅमिली तिथेच जायचो. दुपारी 12:30-1 वाजता मी खाली गेली आणि मुलीची बस आली आणि आम्ही खालीच जेवलो. जिथले काम आवरले आणि मुलीचा क्लासचा अभ्यास पूर्ण करायला आम्ही घरी आलो. अभ्यास झाला आणि मुलीला थोडा वेळ झोपवले आणि मीही झोपून गेली. संध्याकाळी 6 वाजता मुलीला क्लासला सोडून मी परत काकांच्या घरी गेली. तिथे सर्वजण पोथी ऐकत होते. सर्व सासूआ व म्हातारी माणसं मान लावून पोथी ऐकत होते आणि आम्ही सुनाही कोपऱ्यात बसून पोथी ऐकत होतो. माझं तर जराही लक्ष नव्हतं ते ऐकण्यात. मला फारच डुलक्या येत होत्या. खूप झोप येत होती मला. त्या ब्राह्मणाची नजर माझ्यावर वळली आणि ते मला सर्वांसमोर बोलले. मनात वाईट ऊर्जेचा प्रभाव पडला की माणसाला देवाचे काही ऐकण्यात रस राहत नाही. मी खाली मान घालून बसली आणि ऐकू लागली. त्या ब्राह्मणाने माझ्याकडे नजर वळवत बोलले, मनात वाईट ऊर्जेचा प्रभाव पडला की माणसाला देवधर्म करण्याचा कसलाच उत्साहही वाटत नाही. मी त्यांचं बोलणं ऐकून खाली मान घातली होती आणि खाली मान घालून तशीच बसली होती आणि पुन्हा तेच होत होतं. रात्रीच सर्व आटपून मी घरी गेली. नेहमीप्रमाणे नवरा 2-2:30 वाजता कामाला निघून गेला. आता मात्र खूप भयानक प्रकार माझ्यासोबत घडणार होता, ज्याचा मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता. नवरा गेला आणि मी दोन्ही दरवाजे लावून बेडरूममध्ये जायला निघाली. तेवढ्यात माझ्या टेरेसवरच्या दरवाजातून विचित्र आवाज ऐकू यायला लागले. मला खूप भीती वाटत होती. म्हणून मग मी हनुमान चालीसा लावून मोबाईल जवळच घेऊन होती. तेवढ्यात मला जोरजोरात दरवाजा ठोकायचा आवाज आला. मी लांबूनच कोण आहे असं विचारलं, पण समोरून काहीच उत्तर मिळाले नाही. थोड्या वेळाने पुन्हा दरवाजा ठोकायचा आवाज आला. मला वाटलं चोर वगैरे तर नाही ना, म्हणून मी हॉलमधल्या खिडकीमधून डोकावून पाहिले की बाहेर दरवाजात कोण आहे. पण दरवाजात कोणीच नव्हते. तरीही दरवाजा वाजतच होता. आता माझं तर अंग कापायला लागले. मी टेरेसच्या दरवाजाजवळ जाऊन जोरात बोलली, कोण आहे आणि काय हवंय? उगाच का त्रास देताय तुम्ही मला? मस्करी बंद करा प्लीज. तुम्हाला काही हवंय का तर मला सांगा, पण असं घाबरवू नका. माझ्या बोलण्यानंतर दरवाजा वाजायचा थांबला. माझ्या जीवात जीव आला आणि मी धावतच बेडरूममध्ये गेली. बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. मोबाईलमध्ये हनुमान चालीसा चालूच होती. हनुमान चालीसाचे कडवे तोंडातल्या तोंडात पुटपुटत मी अंगावर चादर घेतली. तेवढ्यात माझ्या किचनमधून काही पडण्याचा आवाज आला. त्या आवाजाने मी खूप दचकली. मला वाटलं उंदीर वगैरे असेल, काही पडले असेल, म्हणून मनात शंका न घेतले झोपलेलेच बरं असा विचार करत बेडरूमच्या आतच बसून राहिली आणि परत भांडे आपटण्याचा आवाज यायला लागला. म्हणून मी बेडरूममधून सरळ किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाताच बघितलं, तो दृश्य बघून जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. भांड्यांसोबत किचनच्या ट्रॉली आपोआप उघड बंद होत होत्या. हे सर्व बघून मला काहीच सुचत नव्हतं. इतकी भीती वाटत होती की सांगू नाही शकत. मला आता चांगलंच समजलं होतं की हे सर्व सावलीच करते. मी घरातल्या मंदिराजवळ जाऊन उभी राहिली आणि गणपती बाप्पाची मूर्ती हातात घेऊन जोरात ओरडली की कोण आहेस तू आणि का त्रास देतेस? काय हवंय तुला? हे बघ, माझी मुलगी लहान आहे. तिला त्रास नाही झाला पाहिजे. तुला काय हवंय मला सांग. इतकं बोलताच मागून माझ्या कानात थंड हवा स्पर्श करून गेली. मी आजूबाजूला मान फिरवत होती. तेवढ्यात माझ्या मागून माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला असं जाणवलं. म्हणून मी मागे वळून बघितलं तर एक भयानक आकृती जाणवली. मी तिला बघून पूर्ण घाबरून गेली आणि किचनमधून बाहेर जायला निघाली. पण माझा पायच हलत नव्हता. जणू मला कोणीतरी घट्ट पकडलं होतं.
माझ्या मोबाईलमध्ये हनुमान चालिसा सुरू होत्या. त्याही आपोआप बंद झाल्या. मी कशीबशी तिथून निघायचा प्रयत्न करत होती, पण त्यात मी अयशस्वी ठरत होती. आमच्या किचनच्या समोरच्या साईडवर एक आरसा लावला आहे आणि माझी नजर त्या आरशात पडली आणि त्या आरशात मला एक अति भयानक अशी व्यक्ती दिसली, जी माझ्या मागे उभी राहून माझ्याजवळ बघत हसत होती. ती व्यक्ती इतकी भयानक होती की ती कितीही धीट माणूस असू दे, तिला बघून घाबरून गेला असता. मनात गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ जप करतच राहिली. मला दुसरा काही मार्ग दिसतच नव्हता. शेवटी वाटलं देव माझी मदत करेल, म्हणून देवांचे नामस्मरण करत राहिली. स्वामींचे नाव घेताच मला जणू ऊर्जा मिळाली होती. मी धावत पुढे जाणार तेवढ्यात त्या बाईने माझा हात जोरात खेचला आणि मी जमिनीवर पडली. तिचा तो भयानक चेहरा बघून माझा अर्धा जीव कासावीस झाला होता. पण मुलगी एकटीच बेडरूममध्ये आहे, तिला घेऊन बाहेर जायचं आहे असं मनात घेऊन मी उठायचा प्रयत्न करत होती. कशीबशी उभी राहिली आणि ती बाई माझ्या भोवती गोल गोल फिरायला लागली. तिचा चेहरा डोक्यापासून फुटला होता. अंगावर पूर्ण रक्त सांडले होते. तिचे डोळे लाल भडक रक्तासारखे होते आणि ती फक्त मला बघून जोरजोरात हसत होती आणि माझ्या भोवती फेऱ्या मारत होती. आता मी पूर्णपणे हार मानली होती. माझ्यात जराही ताकद उरली नव्हती. मी डोळे बंद करून त्या बाईची माफी मागत होती की माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण त्रास नका देऊ प्लीज, तुला जे हवं आहे ते तुला देते. इतकी बोलली आणि ती गायब झाली. रात्रीचे 3:45 वाजले होते. ती बाई अदृश्य झाल्यामुळे मी लगेच मुलीला घेतले आणि घरातून बाहेर निघायचे ठरवले. मुलीला उचलून घेतले आणि घरातली लाईट गेली. मुलगी पण घाबरून उठली आणि रडायला लागली. मी मोबाईलमध्ये टॉर्च चालू केला आणि मुलीला घेऊन सुसाट मेन डोअरजवळ गेली. डोअर काय उघडत नव्हता. मी घामाघूम झाली होती आणि मुलगीही रडत होती. श्री स्वामी समर्थ बोलून जोरात दरवाजा खेचला आणि तो उघडला. दरवाजा उघडताच मी मुलीला घेऊन बाजूच्या फ्लॅटची बेल वाजवली. सारखी बेल वाजवत होती म्हणून त्या रूममधील आई चिडत बाहेर आली. ती रडतच त्यांना बोलली, प्लीज आई, मला तुमच्या घरात घ्या. त्यांनी मला आत घेतले आणि पाणी प्यायला दिले. मी खूपच घाबरलेली होती. मी त्यांना बोलली, मला आजच्या रात्री इथेच राहू द्या. ती बोलली, हरकत नाही, तू इथेच राहा, पण तू इतकी का घाबरली आहेस ते तरी सांग. म्हणून मी त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला. तो सर्व प्रकार घडल्यामुळे मी आणि माझी मुलगी धावत बाजूच्या फ्लॅटजवळ गेलो आणि त्यांची बेल वाजवायला लागलो. त्यांनी दरवाजा उघडला आणि आम्हाला आत घेतलं. मी रडतच त्यांना सर्व प्रकार सांगितला आणि त्यांना बोलली, आजच्या रात्री आम्हाला तुमच्या घरी झोपू द्या. त्यांनीही मला तिथेच झोपायला सांगितले आणि परवानगी दिली. माझी मुलगी रडत होती. ती रडून रडून झोपी गेली, पण माझी तर झोपच उडाली होती. माझ्या हातावर नखं उरबाडले होते. तसंच आदल्या दिवशी माझ्या खांद्यावर झालं होतं. माझ्या लक्षात आलं की कालची जखम पण त्याच बाईंनी दिली असावी. त्या बाजूच्या आईंनी मला पाणी प्यायला दिले आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत त्या मला धीर देत म्हणाल्या, सर्व विचारत होत्या. मी त्यांना सर्व सविस्तर सांगितलं. त्यांना आधी विश्वास बसला नाही. मग मी त्यांना माझा हात दाखवला. माझ्या हातावर नखांनी उरबाडलेले निशाण ताजेच होते, म्हणून तिला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यांनी त्यांच्या मंदिरामधला भंडारा माझ्या डोक्यावर लावला. मी थोडी रिलॅक्स झाली आणि शांतपणाने त्या आईंच्या बाजूला झोपली. आता सकाळचे 8 वाजले. मी थकल्यामुळे त्यांनी मला उठवलंच नाही, पण असंच घरातला आवाज ऐकून माझी झोप उडाली आणि मी उठली. मी त्या आई बाबाला बोलली की मला उठवलं का नाही? इतका उशीर झालाय, तुमचीही कामे रखडली असतील माझ्यामुळे. ती आई माझ्या डोक्यावर हात फिरवत बोलली, तू आमची मुलगीच आहेस आणि रात्री इतका भयानक प्रसंग घडला, त्यानंतर इतकी शांत झोपली होतीस म्हणून नाही उठवलं तुला. तू आराम कर. तुझा नवरा आला तर मी सांगेन त्याला की तू इथे आहेस म्हणून. सकाळ झाली होती म्हणून मीही न घाबरता माझ्या फ्लॅटमध्ये जायचं ठरवलं. आता मुलगीही उठली होती म्हणून मी तिला घेऊन घरात गेली आणि खिडक्या उघडल्या. मुलगी आणि मी फ्रेश होऊन खाली म्हणजेच त्या काकांच्या घरी गेलो. आज मुलीला शाळेला खाडा झाला म्हणून तिला घेऊनच मी खाली उतरली. खाली गेल्यावर ज्या त्या लोकांनी माझ्या हातावरची जखम बघून मला विचारलं की हे काय लागलंय, पण मी असेच वरवरचे बहाणे दिले की झोपेत नख लागलंय वगैरे वगैरे. ज्या जावांना हे प्रकार माहीत होते त्यांनाच सांगितलं फक्त. त्यांनाही माझ्या बोलण्यावर विश्वास झाला आणि त्याही घाबरल्या.
माझं बोलणं माझ्या सासऱ्यांनी सुद्धा ऐकलं होतं, पण त्यांना माझ्यावर विश्वास नाही झाला. ते बोलले, "असं कोणी घरात येऊन हा प्रकार करेल? असं कसं कोणी घरात येऊन असला प्रकार करेल? तुझे भास आहेत हे सर्व. मी उद्याच घरात CCTV कॅमेरा लावतो. मग कळेल काय होतं आणि काय नाही ते." मी त्यांना काहीच उत्तर नाही दिलं, कारण काय खरं काय खोटं हे मलाच माहीत होतं. आज आमच्या काका सासऱ्यांचं 10वं होतं, त्यामुळे रात्री भजन मंडळी बोलवली होती. आम्ही नेहमीप्रमाणे दुपारचं काम आवरून आपापल्या घरी गेलो. मी पण दुपारी जाऊन थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी 5:30 वाजता मुलीला घेऊन क्लासला सोडायला गेली. भजन मंडळी 6:30 वाजता येणार होती, म्हणून मी मुलीला सोडून खालीच थांबली. सर्वजण जमेल तसं गोळा होत होते. 5:15 वाजता भजन मंडळींची माणसं आली आणि त्यांचं चहापाणी झाल्यावर त्यांनी भजनाची तयारी केली. भजन घराच्या बाहेरच्या आवारात आयोजित केले होते, म्हणून बाकी सर्व पब्लिक बाहेर खुर्च्या टाकून बसल्या. फक्त मी आणि माझ्या 2 जावा आम्ही आत होतो, कारण आम्हाला मुलांना क्लासवरून घ्यायला जायचे होते. बाहेर बसलो असतो तर अडकलो असतो, म्हणून आम्ही तिघी घरातच बसलो होतो. भजनाचे टाळ वाजायला लागले आणि भजन मंडळीमधील माणसांनी सर्वांना उभे राहून कीर्तनाला सुरुवात केली. जसे टाळ वाजायला लागले तसेच माझ्या पायाला झिंझिण्या यायला लागल्या. मला वाटलं जमिनीवर बसून होती म्हणून थंडीमुळे पायाला मुंग्या आल्या असतील. अचानक उभी राहिल्यामुळे पायात जसा जीव उरला नव्हता तसं वाटायला लागलं, म्हणून जावेच्या हाताला धरून तोल सांभाळला. पण जसं जसं भजनाचे बोल कानावर पडायला लागले तसेच त्या बाईच्या किंचाळण्याचे आवाज माझ्या कानात घुमत होते. भजन आणि किंचाळी दोन्ही आवाज एकत्र कानात घुमायला लागले आणि मी चक्कर येऊन शेवटी खाली पडली. माझ्या दोन्ही जावांनी मला उचलून भिंतीच्या आडोशाला टेकवून बसवले आणि माझ्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. त्यानंतर मला धुरकट दिसायला लागलं. मी शुद्धीवर येऊन ही एका जागी बोट दाखवून फक्त इतकंच बोलत होती की मला घेऊन जाईल, ती मला घेऊन जाईल. माझ्या जावा मला विचारत होत्या, "कोण तुला घेऊन जाईल? इथे कोणी नाही, तू कोणाला बोट दाखवते?" पण मी फक्त एका ठिकाणी बोट दाखवून तेच शब्द सारखे सारखे रिपीट करत होती. अचानक माझा हात खेचत त्या सावलीच्या बाईने मला त्यांना किचनमध्ये खेचले आणि हा प्रकार माझ्या दोन्ही जावांनी डोळ्यांनी बघितला. आता त्यांनी आरडाओरड चालू झाली आणि माझा एक दीर आत आला. त्यांनी मला असं बघून माझ्या नवऱ्याला ताबडतोब कॉल लावून खाली बोलवले. माझा नवरा 5 मिनिटात खाली आला आणि किचनमध्ये मला बघायला आत शिरला. मी गुडघ्यांवर डोकं ठेवून खाली मान घालून फक्त हालत होती. माझा नवरा माझ्याजवळ आला आणि माझी मान वर केली आणि माझ्याकडे बघितलं तर माझे डोळे पूर्ण लाल झाले होते आणि मी फक्त बोलत होती की हिला नाही सोडणार मी, की मला सोबत घेऊन आले आणि माझ्या नवऱ्याचा गळा धरून त्याला समोरच्या भिंतीवर ढकलून दिले. माझ्यात अचानक इतकी ताकद कशी आली आणि माझे डोळे इतके लाल का झाले हे सर्व जमलेले लोक बोलत होते. आणि मी असं का बोलत होती की मी हिला नाही सोडणार. माझा नवरा परत माझ्याजवळ आला आणि बोलायला लागला, "कोणाला नाही सोडणार? तू काय बडबडत आहेस?" मी त्याला ढकलणार तेवढ्यात मागून माझ्या दोन्ही जावांनी माझे हात धरले आणि ते माझ्या डोक्यावर देवाचा भंडारा की काय लावायचा प्रयत्न करत होते. मी त्या दोघींना पण ढकलून दिले आणि ज्या दीराने देवाचा भंडारा आणला होता त्यालाही लाथ मारली. आमच्या गावात जे जवळचे मंदिर आहे त्यातील एकाला माझ्या दीराने माझा प्रकार सांगितला. मग त्यांनी माझ्या दीराला गोमूत्र माझ्या तोंडात टाकायला सांगितले आणि काही प्रसाद होता तो मला द्यायला सांगितला. त्या सर्वांनी मला जबरदस्ती धरून माझ्या तोंडात गोमूत्र टाकायला सुरुवात केली, पण मी थुकून टाकले आणि पुन्हा जोरजोरात किंचाळायला लागली. मला असं बघून माझा नवरा रडायला लागला. त्याला आता कळले होते की माझी बायको ज्या बाईबद्दल बोलते ते खरंच होतं. मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला आणि आज तीच बाई माझ्या बायकोच्या जीवाशी खेळते. बाहेर भजन मंडळी जमली होती. त्यातील एका माणसाने आत येऊन एक माळ माझ्या गळ्यात टाकली आणि माझ्या नवऱ्याला काहीतरी बोलला. त्यांचं बोलणं ऐकून माझा नवरा, माझी जीव आणि माझा दीर, मला जाव आणि माझा दीर जबरदस्ती गाडीत बसून कुठेतरी घेऊन चालले होते. मी खूप हालचाल करत होती, पण नवऱ्याने मला घट्ट धरून ठेवलेले. माझं दीर आणि जाऊ पुढे बसले होते. दीर गाडी चालवत होता आणि त्याने गाडीमधून हनुमान चालीसा लावली. हनुमान चालीसा सुरू होताच मी गाडीच्या खिडक्या दरवाजावर जोराजोरात लाथा मारायला सुरुवात केली. त्यांनी घाबरून ते बंद केलं आणि गाडी लॉक केली. थोड्या वेळानंतर मी शांत झाले आणि डोळे बंद करून नवऱ्याच्या मांडीवर डोकं ठेवलं. हा माझ्यासोबत झालेला सर्व प्रकार घरातल्यांनी मला नंतर सांगितला होता, जो मी इथे नमूद केलेला आहे.
पुढे माझ्यासोबत काय घडलं हे पाहण्यासाठी या कथेचा दुसरा भाग लवकरच येत आहे. हा भाग आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.